मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। फुलांनी सजवलेल्या अशा रथामधून या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आणि या मिरवणुकीमध्ये मर्दानी खेळ सुद्धा सादर केले जात आहेत। तर दुसरीकडे मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीला सुद्धा सुरुवात होती आहे आणि यावेळी ओडिशामधल्या जगन्नाथपुरी मंदिराची प्रतिकृती तुळशीबाग मंडळाने साकारली आहे। पुण्यातील मानाचा चौथा गणपती अर्थात तुळशीबाग गणपती या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात होतीये। सुंदर अशा या रथामध्ये या पालखीमध्ये विराजमान होऊन जी संपूर्ण पालखी फुलांनी सजलेली आहे। बाप्पांची जी आता या ठिकाणी पूजेसाठी मूर्ती असते ती मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे। माझ्यासोबत या मंडळाचे पदाधिकारी आहेत नितीन पंडितजी। म्हणजे काय वैशिष्ट्य यावेळेस खूप सुंदर असं जगन्नाथपुरीचं म्हणजे मंदिर देखील साकारलंय आपण। गणपती बाप्पा मोरया अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये गणरायाचं आगमन होतंय आणि ही आपली प्राण प्रतिष्ठापनेची मिरवणूक हे श्री प्रभू रामचंद्राचं जे मंदिर आहे पेशवेकालीन त्या प्रभू रामचंद्राच्या पालखीमध्ये गणपती विराजमान होऊन आज आपण नगर प्रदक्षिणा करतोय। आगमन मिरवणूक होती आणि यावर्षी मंडळाने जगन्नाथपुरीचा सजावट केलेली आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की जगन्नाथपुरीच्या गाभाऱ्यातील जे देव आहेत ते देवच इथं स्थानापन्न झालेले आहेत आणि प्रत्यक्ष याची अनुभूती इथल्या येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना आणि नागरिकांना होणार आहे। म्हणजे या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातील सर्वात मोठी मूर्ती जी असेल ती तुळशीबाग मंडळाचीच असेल। जर आपण बघितलं तर संपूर्ण चांदीची आभूषणी सजलेली ही मूर्ती म्हणजे प्रत्येक जण या ठिकाणी दर्शनासाठी येत असतं आणि हे सुंदर मूर्ती आपल्या मोबाईलमध्ये किंबहुना आपल्या डोळ्यांमध्ये टिपण्याचा प्रयत्न करत असतं। खूप सुंदर अशी ही मूर्ती संपूर्ण चांदीच्या आभूषणी म्हणजे किती आहे किती मोठी मूर्ती आहे आणि लोक खूप गर्दी करतात बरंच। ही पुण्यातली सर्वात मोठी मूर्ती आहे 14 फूट उंचीची आणि हेमाडपंथी पद्धतीने बनवलेली शिल्पकार विवेक खटावकर यांनी 1988 साली ही मूर्ती तयार केली आणि तेव्हापासून आज तक पुणे शहरामध्ये या मूर्तीचं प्रचंड आकर्षण असतं। कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, एबीपी माझा पुणे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।